गोकुळला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये गोकुळच्या उत्पादनांना मागणी, निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ याच गोकुळ दूध संघाने आपल्या उत्पादन विक्रीसाठी काढलेल्या हलाल प्रमाणपत्रावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. गोकुळच्या उत्पादनासाठी खरंच हलाल प्रमाणपत्राची गरज आहे का, असा सवाल आता काही संघटनांनी उपस्थित केला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या वादानंतर गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असतानाच समोर आलेल्या या हलाल प्रमाणपत्र मुद्द्यामुळे गोकुळच्या दुधाला आता धार्मिक रंग देखील चढला आहे. कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून या गोकुळकडे बघितलं जातं. रोज जवळपास 17 लाख लिटर दूध संकलन आणि वर्षाकाठी कोट्यवधींची उलाढाल यामुळे गोकुळ हे जिल्ह्यातील एक प्रमुख सत्ता केंद्र आहे. या संघावर आपलं वर्चस्व राहावं यासाठी सगळ्याच प्रमुख नेत्यांची धडपड सुरू असते. एरवी टँकर, कमिशन, भ्रष्टाचार अशा स्वरूपाच्या आरोप प्रत्यारोपामध्ये असलेल्या गोकुळ दूध संघावर इतिहासात पहिल्यांदा धार्मिक स्वरूपाचा आरोप होतो आहे. गोकुळने आपल्या तूप, लोणी, दूध पावडरच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी हलाल प्रमाणपत्र काढल्याची बाब समोर आलेली आहे. मार्च 2023मध्ये काढलेले प्रमाणपत्र सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे आणि प्रमाणपत्राचा आधार घेत गोकुळ दूध संघाला हलाल प्रमाणपत्राची आवश्यकता आहे का, असा सवाल काही संघटनांनी विचारला आहे. गोकुळचे चेअरमॅन नवीन मुश्रीफ यांच्या काळातच हे हलाल प्रमाणपत्र काढल्याचा दावा देखील केला जातो आहे. नावेद मुश्रीफांवर आरोप करण्यात येत आहे, नेमकं काय प्रकरण आहे? मी काल माहिती घेतली. अशा पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं आपल्याला गोकुळा अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तूप, लोणी पाठवतो. त्यासाठी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं आहे. नवीन मुश्रीफ तर आत्ताच चेअरमन झाले. कशालाही जोडणं, काय जोडणं, हे तर मला आश्चर्य वाटतं असतं. तुम्ही जाऊन, नाही त्यांची जी अट आहे ना इंटरनॅशनल त्याच्यामध्ये, तुम्ही जाऊन ते ह्याला विचारा ना. काय असं आता हे बघा, कोणाला काही काम नाही. आता निवडणूक तर लागलेली आहे. आता निवडणूक लागल्यानंतर जे निवडणूक लागणार नाही म्हणतो ते त्यांना आता अशा काहीतरी गोष्टी लागत आहेत. असं तुम्ही हे प्रशासनाला जाऊन विचारलं पाहिजे माझ्यापेक्षा. मी काल माहिती तेवढी घेतली म्हणून तुम्हाला बोललो. ते आता जाऊन तुम्ही त्यांना विचारा प्रशासनाला. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, कोल्हापूर.